हाय फ्रेंड्स, आज आपण अर्थसंकल्पाची प्रमुख रूपे जी आहेत ती बघणार आहोत. याच्यामध्ये ट्रॅडिशनल बजेट नेमकं काय आहे? मग सध्याच्या प्रचलित अर्थसंकल्पाच्या प्रारंभिक स्वरूपाला तिथे ट्रॅडिशनल बजेट असं म्हटलेलं आहे. मग याचा उद्देश जो आहे तो संसदेची कार्यकारी मंडळावर कंट्रोल प्रस्थापित करणे हा असतो. आणि पारंपरिक अर्थसंकल्पामध्ये मग मुख्यतः सरकारला विविध मार्गांनी प्राप्त होणारी जी काही इन्कम आहे किंवा जो काही खर्च आहे किंवा पैसे आहेत, मग विविध बाबींवर खर्च आहे, मग यांचे विवरण असते आणि त्या अंतर्गत होणाऱ्या कोणत्या क्षेत्रावर किती बाबीवर खर्च क्षेत्रावर किती धनखर्च होईल याचे उल्लेख करणं गरजेचं आहे. परंतु अशा खर्चातनं काय परिणाम किंवा लाभ होईल याचे विवेचन करणं गरजेचं नसतं. मग निष्पादन अर्थसंकल्प काय, परफॉर्मन्स बजेट नेमकं काय असतो? सरकारी खर्चाचं विभाजन जे आहे ते सरकारी कार्य असतील, कार्यक्रम असतील, कामकाजे असतील यांमध्ये प्रदर्शित करण्यात आलेल्या अर्थसंकल्पाला इथे निष्पादन अर्थसंकल्प म्हटलेलं आहे. मग निष्पादन अर्थसंकल्पाचा मुख्य भर जो आहे तो वित्तीय संसाधनाची जी काही विभागणी आहे ती अधिक कार्यक्षम व परिणामकारकरित्या होण्यासाठी प्राधान्यावर आधारित बजेट निर्मितीवर असतो. आणि म्हणजे सामान्य बजेटमध्ये जाहीर केलेल्या वित्तीय रकमा वापरून कोणती भौतिक आदानं आहेत ती निर्माण करावी लागतात आणि भौतिक प्राधान्य निर्माण दिल्याची तरतूद जी आहे ती याच्यामध्ये केलेली असते. आणि मग निष्पादन अर्थसंकल्पामध्ये सरकारी खर्चाचं काही उद्दिष्ट आहे त्याच्याऐवजी उद्देश जे काही त्या भर दिलेला असतो, म्हणजे ऑब्जेक्ट ऐवजी पर्पजवर भर देणं गरजेचं आहे. आणि अशा रीतीने मग या अर्थसंकल्पामध्ये कोणत्याही एका वर्षासाठीचा एक कृती कार्यक्रम असतो आणि मग यामध्ये निश्चितपणे अंमलात आणता येईल अशी सरकारी जी काही कार्य आहेत, कार्यक्रम आहेत यांचा समावेश केलेला असतो. आणि प्रत्येक सरकारी कार्यक्रम व कामकाजाच्या वित्तीय आणि भौतिक बाजूंची निश्चिती किंवा व्याख्या केली जाऊन भौतिक आदान व प्राधान्य यांच्यामध्ये सहसंबंध प्रस्थापित करता येतो. आणि परंपरागत अर्थसंकल्पामध्ये सुद्धा सरकारी कार्यक्रम व कामकाजाचा एक कृती कार्यक्रम तयार केला जातो आणि यामध्ये केवळ त्यांच्या वित्तीय बाजूवर फक्त भर दिलेला असतो. आणि मात्र निष्पादन अर्थसंकल्पामध्ये प्रत्येक मंत्रालय किंवा विभाग आहे संस्थेला आपल्या भविष्यकालीन कार्यक्रमांचा विचार केवळ वित्तीय दृष्टीने नाही तर वित्तीय व आर्थिक बाजूंचा भौतिक बाजूंचा सहसंबंध प्रस्थापित करण्याबाबत विचार करण्यास भाग पडते. भारतामध्ये निष्पादन अर्थसंकल्पामध्ये पहिला अभ्यास जो आहे तो 1953ला डीन ॲपलबी यांनी केला आणि पुढे 1973 ते 74मध्ये प्रशासकीय सुधारणा आयोगाच्या शिफारशीनुसार भारत सरकारने सर्व मंत्रालय आणि विभाग असतील व राज्य सरकारांसाठी निष्पादन अर्थसंकल्प जो आहे तो स्वीकारण्याबाबत गाईडलाईन जारी केलेली आहे. मग निष्पादन अर्थसंकल्प जो आहे तो फर्स्टमध्ये USA मध्ये 1951मध्ये प्रस्तुत करण्यात आलेला आहे. त्यानंतर मग आउटकम बजेट आहे. मग परिणाम अर्थसंकल्प जो काय तो सामान्य अर्थसंकल्पाच्या गुणवत्ता परीक्षणाचं एक माध्यम आहे आणि हा अर्थसंकल्प सरकारी कार्यक्रमाच्या विकासात्मक परिणामांचं मोजमाप करतो आणि यामध्ये वित्तीय तरतुदींचे रूपांतर एका निश्चित कालावधी दरम्यान अपेक्षित परिणामामध्ये करण्यासाठी विशेष रणनीती स्वीकारली जाते. परंतु हा जो काही अर्थसंकल्प यामध्ये सामान्य अर्थसंकल्पाद्वारे प्रत्येक मंत्रालय असतील, विभाग असतील, संस्थांना वाढण्याची योजनानिहाय प्रकल्पनिहाय वित्तीय संस्थांद्वारा त्यांनी साध्य करावयाच्या फलनिष्पत्तीचा किंवा परिणामांचा इथे समावेश असतो. या परिणामांचं मोजमाप करण्यासाठी मोजतावेळ अशी भौतिक लक्ष्ये निश्चित करण्यात आलेली असतात. शिक्षण क्षेत्रासाठी पारंपरिक अर्थसंकल्पामध्ये केलेली तरतूद असेल, मग ही वित्तीय संसाधनाची तरतूद असते. मग या रकमेसाठी आउटलेज असतात. मग या रकमेच्या सहाय्याने शाळा बांधण्यासाठी लागलेली भौतिक संसाधने असतील, मग आदाने असतील, शाळेची जी काही इमारत आहे मग साक्षरतेमध्ये वाढ करण्यासाठी हा वित्तीय तरतुदीचा एक परिणाम असतो. आणि मग भारताचा परिणाम अर्थसंकल्प प्रथम वित्तमंत्री P. चिदंबरम यांनी 25 ऑगस्ट 2005 मांडलेला होता. आणि 2007-08 पासून निष्पादन अर्थसंकल्प व परिणाम अर्थसंकल्प यांचे एकत्रीकरण करून प्रत्येक मंत्रालयाने किंवा विभागाने विकासाशी संबंधित असलेल्या संसदेमध्ये एक विवरणपत्रक परिणाम अर्थसंकल्प म्हणून मांडण्यास सुरुवात केली आहे. आणि अशा परिणाम अर्थसंकल्पामध्ये संबंधित मंत्रालय किंवा विभागाच्या वित्तीय अर्थसंकल्पांच्या भौतिक बाजू दर्शवण्यात येतं. मग त्यामध्येही वित्तीय अर्थसंकल्पाप्रमाणे 3 वर्षाची भौतिक प्रगतीचे विवरण असतं. मग यामध्ये मागील वर्षाची प्रत्यक्ष भौतिक प्रगती असेल, चालू वर्षामधील पहिले 9 महिन्यांची भौतिक प्रगती आहे, पुढील वर्षामधील संकल्पित भौतिक प्रगती आहे. मग याच्यामध्ये झिरो बेस बजेट आपण बघूया नेमकं काय आहे. मग शून्य आधारित अर्थसंकल्प म्हणजे नेमकं काय आहे. मग याच्यामध्ये विकसनशील तसेच विकसित देशामध्ये वर्षानुवर्ष सरकारच्या खर्चामध्ये सतत वाढत असते. मग याच्यामध्ये साहजिकच या सरकारी खर्चाची उत्पादकता वाढवण्यासाठी व अनुत्पादक जो काही अनावश्यक सरकारी खर्च आहे ती करण्याची गरज निर्माण झाली. आणि या आधारित मग इथे झिरो बेस बजेट जो काही खर्च आहे म्हणजे सतत जो काही खर्च वाढत असतो, मग त्या अनुषंगाने सरकारी उत्पादकता वाढवण्यासाठी हा झिरो बेस बजेट जो काही येतो इथे मांडलेला आहे. मग पुढील आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प मांडताना गत वर्षाचा अर्थसंकल्प आधार इथे घेतला जातो. आणि मग बऱ्याचदा मागील वर्षाच्या अनावश्यक योजना असतील, अनावश्यक खर्च असतील, मग तसंच पुढे चालू ठेवला जातो. म्हणजे त्यामुळे आवश्यक बाबींकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता निर्माण होत असते. त्यामुळे अर्थसंकल्पाला सतत वाढत्या खर्चाचे असते. म्हणजेच हा टाळण्याचा जो काही प्रयत्न आहे हा झिरो बेस बजेटमध्ये केला जातो.
मग शून्य आधारित जो काही अर्थसंकल्प आहे तो नेमका संकल्पना याच्यामध्ये दिली. मग पीटर ए पिहर यांनी मांडलेली आहे, जी प्रवर्तक जे काही आहेत. मग या सरकारचे प्रत्येक खात्याला आपले खर्चाचे अंदाज असतील ठरवताना आपले मागील वर्षाचे खर्चाचे आकडे आहेत मग आधारभूत न मानता आपल्या खात्याचा अगदी सुरुवातीपासून किंवा मुळापासून खर्चाचा अंदाज घेण्यास सांगितले जाते. आणि मग असे करताना प्रत्येक खर्चाच्या बाबीचा आणि त्यांच्या उपयोगितेचा विचार करून खर्चाचे काही अंदाज ते केले जातात. मग याच्यामध्ये शून्य मानण्यात येतात, म्हणून त्याला शून्य आधारित अर्थसंकल्प मांडलेला आहे. आणि टीका जी काय ती आधारित याच्यामध्ये आधार शून्य असू शकत नाही किंवा खर्चाच्या अंदाजासाठी काही ना काही आधार असावा लागतो. आणि सामाजिक न्याय व सामाजिक कल्याण या तत्वांकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता असते. मग आतापर्यंतचे जे काही प्रयोग आहेत ते पीटर पिहर यांच्या संकल्पने सर्वप्रथम जो काही वापर तो अमेरिकेने केलेला आहे. आणि 1974 73 आणि 74 मध्ये जॉर्जिया राज्यामध्ये जिमी कार्टर यांनी केलं. आणि भारतामध्ये खाजगी क्षेत्रामध्ये शून्य आधारित संकल्पाचा वापर आहे तो याच्यामध्ये बजेटचा वापर आहे तो आधीपासून केला जातो. मग उदाहरणार्थ 1977-78च्या ब्रिटानिया इंडस्ट्रीज असेल, युनियन कार्बाइड या कंपन्या असा शब्द वापरता या संकल्पनेचा वापर करीत होते. मात्र सरकारी स्तरावर 1983 मध्ये सायन्स अँड टेक विभागासाठी ही पद्धत वापरण्यात आली. आणि त्यानंतर मग 7व्या योजनेचा खर्च वाढत गेलेला आहे. आणि तो खर्च कमी करण्यासाठी मग इथे 8व्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार वित्त मंत्रालयाने 10 जुलै 1986ला मग इथे झिरो बजेट मांडलेलं आहे, झिरो बेस बजेट सॉरी. मग त्याची गाईडलाईन जारी केली होती. आणि त्यानुसार मग सर्व मंत्रालय आहेत, विभाग आहे आणि स्टेट गव्हर्नमेंट आहेत. मग सार्वजनिक उपक्रमांसाठी मग 1987-88 पासून 1 कोटीपेक्षा अधिक खर्चाच्या सर्व योजना आहेत व उपक्रमांसाठी कार्यक्रमासाठी झिरो बेस बजेट जो काही आहे ती पद्धत लागू करण्यात आलेली आहे. मग याच्यामध्ये स्टेट लेवलला 1986 मध्ये महाराष्ट्र सरकारने 42 विभागांसाठी मग झिरो बेस बजेट मांडले, पहिला प्रयोग केला होता. आणि तत्कालीन ज्यावेळी मुख्यमंत्री ते शंकरराव चव्हाण होते. आणि 1987-88 मध्ये मग अर्थसंकल्पामध्ये 50 कोटी रुपयाची बचत दाखवण्यात आली. मग त्यानंतर मग कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्यांनी सुद्धा शून्य आधारित अर्थसंकल्प मांडण्याचे लिमिटेड प्रयत्न केलेले आहेत. आणि विविध सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांनी सुद्धा मग या पद्धतींचा अवलंब कमी अधिक प्रमाणात केलेला आहे. आणि भारतामध्ये शून्य आधारित अर्थसंकल्पाची संकल्पना ही मात्र यशस्वी होऊ शकलेली नाही. मग खऱ्या अर्थाने जी अंमलबजावणी आहे ती केवळ अंतराळ विभागामध्ये काय झालेली दिसते. मग इतर मंत्रालयांमध्ये जे काही सक्सेस आहे कमी प्रमाणात झालेलं आहे. त्याच्यानंतर जे आहे ते जेंडर बेस्ड बजेट आहे किंवा जेंडर बजेट. आपण सामान्य अर्थसंकल्पामध्ये जेव्हा महिलांसाठी स्वतंत्र निधीची तरतूद केलेली असते मग त्याला जेंडर बजेट असं म्हटलं. म्हणजेच जेंडर बजेट म्हणजे महिलांसाठी वेगळा अर्थसंकल्प असं नाही आहे, तर नेहमीच्या अर्थसंकल्पामध्ये सरकारमध्ये महिलांचा विकास असेल म्हणजे महिलांच्या कल्याणासाठी इथे सबलीकरणासंबंधी जे काही योजना आहेत किंवा तरतुदी आहेत त्यामध्ये केल्या जातात. मग इथे जेंडर बजेटिंग म्हणजे सरकारच्या महिलाविषयक वचनबद्धांचं जे काही रूपांतर आहे ते अर्थसंकल्पीय वचनबद्धतेमध्ये करण्यासाठी इथे प्रयत्न केलेला असतो. मग याच्यामध्ये महिला सबलीकरणासाठी विशेष पुढाकार आहे. मग महिलांसाठी वितरित केलेल्या संसाधनाच्या वापराचं परीक्षण आहे. सरकारच्या सार्वजनिक खर्च असेल मग धोरणांचा व महिलांवरील प्रभावाचं जे काही परीक्षण आहे. आता ऑलरेडी मी योजना घेतलेल्या आहेत. मग योजनांमध्ये महिलांसाठी जे काही योजना आहेत त्या कोणत्या तुम्ही मला या कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहोत, कारण की आपल्याला त्या माहीत असणं आवश्यक आहे. आणि त्या परीक्षेच्या अनुषंगाने योजना हा पार्ट खूप इम्पॉर्टंट आहे. आणि दरवर्षी प्रत्येक एक्झाममध्ये ह्या योजना विचारल्या जात असतात. भारतामध्ये जेंडर बजेटिंगची जी काही सुरुवात आहे ती सुरुवात करण्याची 9व्या योजनेपासून सुरुवात झालेली आहे. मग संसद विभाग जेंडर संवेदनशीलता 7व्या योजनेपासून दाखवण्यात आलेली आहे. आणि 7व्या योजनेमध्ये मग महिलांसाठी 27 लाभार्थी आधारित योजनांवर लक्ष ठेवण्याची संकल्पना लागू करण्यात आली. आणि 8व्या योजनेमध्ये मग विकास खर्चातून निश्चित प्रमाणात निधीचा जो काही प्रवाह आहे तो महिलांसाठी सुनिश्चित करण्याची गरज जी आहे ती अधोरेखित करण्यात आली. आणि 9व्या योजनेमध्ये मग महिला घटक योजना हा महिला सबलीकरणाचा एक महत्त्वाचा डावपेच म्हणून स्वीकारण्यात आला. त्यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारांना निर्देश देण्यात आले की महिलांशी संबंधित मंत्रालय किंवा विभागांनी आपल्या विविध योजनांतर्गत किमान 30% निधी किंवा लाभ महिलांसाठी निश्चित करावा. त्यानंतर मग 10व्या योजनेमध्ये महिला घटक व जेंडर बजेटिंग यांच्या परस्परपूरक जे काही आहे ती अधोरेखित करण्यात आली. मग 11व्या योजनेमध्ये जेंडर समानतेसाठी सुद्धा मग सर्व मंत्रालय विभागांनी जेंडर बजेटिंगचं कडकपणे अनुसरण करण्यात इथे भर दिलेला आहे. आणि नियोजन मंडळाने सुद्धा मग इथे महिला घटक योजनेच्या अनुसरण स्टेट आणि सेंट्रल लेवलला याला गती दिलेली आहे. आणि मग 2001 आणि 2001च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये पहिल्यांदा जेंडर बजेटचा उल्लेख केलेला आहे. आणि 2005 आणि 2006च्या बजेटमध्ये 10 अनुदानांच्या मागण्याखाली जेंडर बजेटिंगचे स्वतंत्र विवरण करण्यात आलेले आहे. आणि 2006 आणि 2007च्या बजेटमध्ये 18 मंत्रालय किंवा विभागातील 24 अनुदानांच्या मागण्यासाठी इथे हे बजेट मांडण्यात आलेले आहे. मग भारतामध्ये महिला आणि बालविकास मंत्रालयाने जेंडर बजेटिंग बाबत नोडल एजन्सी म्हणून तरी आयामी डावपेच इथे अनुसरलेले आहेत. मग सर्व मंत्रालयांनी किंवा विभागांनी जेंडर बजेटिंग व्यवस्था किंवा संरचना प्रस्थापित करण्यावर दिलेला आहे. मग सध्या
56 मंत्रालय किंवा विभागांनी जेंडर बजेटिंग सेल स्थापन केले आहेत. मग जेंडर इथे धोरणे किंवा योजना किंवा कार्यक्रमांच्या मुख्य प्रवाह करण्यासाठी इथे आवश्यक असलेली अंतर्गत किंवा बाह्य क्षमता आणि नैपुण्य बळकट करणे किंवा सध्या अस्तित्वात असलेल्या कार्यक्रमांच्या जेंडर ऑडिटिंगची ते प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. मग इथे सगळ्या मुद्दे दिलेले आहेत. थँक्यू सो मच मित्रांनो. मग इथे याच्यामध्ये आपण इथे सार्वजनिक खर्च आणि वाढ आणि कारणे हे मुद्दे राहिलेले आहेत. मग सरकारने आपल्या अर्थसंकल्पामध्ये पुढील आर्थिक वर्षात करावयाचे खर्चाचे जे काही विवरण आहे ते इथे यामध्ये पब्लिक एक्सपेंडिचरमध्ये केलं असतं. म्हणजे सार्वजनिक खर्चाचं विभाजन महसुली खर्च आणि भांडवली खर्च या दोन्ही खर्चाचे विभाजन जे आहे ते योजना खर्च आणि गैरयोजना खर्चामध्ये केलेले असते. मग स्वातंत्र्य प्राप्तीपासून भारत सरकारच्या सार्वजनिक खर्चाची प्रचंड वाढ होत गेली आणि सार्वजनिक खर्चामध्ये सतत होणाऱ्या या वाढीचं जे काही स्पष्टीकरण आहे ते वेगनरच्या नियमाच्या आधारे केलं जातं. आणि ॲडॉल्फ वेगनरच्या मध्ये पब्लिक एक्सपेंडिचर आणि जो काही आर्थिक विकास आहे यांचा संबंध आढळत असतो. ज्याच्या नियमानुसार मग इथे आर्थिक विकासाच्या प्रक्रियेदरम्यान जो काही खर्च आहे तो मग इथे दरडोई राष्ट्रीय उत्पन्नाच्या तुलनेमध्ये अधिक वेगाने वाढतो. तर दुसऱ्यामध्ये सार्वजनिक खर्चाच्या बाबतीमध्ये मागणीची उत्पन्न लवचिकता एकपेक्षा अधिक असते. मग इथे वरील नियमाचं एक्सप्लेनेशन केलं. मग अर्थव्यवस्थेचा विकास होत असताना अशा विविध गुंतागुंतीच्या समस्या निर्माण होत जातात की त्यांचा सामना करण्यासाठी सरकारला अधिक खर्च करावा लागतो. आणि वेगनरने मग अशा खर्चाची 3 स्वरूपे सांगितली. मग अंतर्गत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अधिक खर्च, मग भौतिक मालमत्तेच्या उत्पन्नासाठी खर्च. मग अशी भौतिक मालमत्ताच्या निर्मितीसाठी खाजगी क्षेत्र आहे ते सहसा पुढे येत नाही. मग पायाभूत सुविधा आहेत एक्झाम्पल. मग सरकारला हा खर्च आर्थिक वाढीसाठी प्रोत्साहक वातावरण निर्माण करण्यासाठी व राखण्यासाठी करावा लागतो. मग थर्डमध्ये सामाजिक सेवांची तरतूद, मग समाधानकारक सामाजिक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सरकारला खर्च करावा लागतो. त्यामुळे भारतामध्ये सार्वजनिक खर्च वाढवण्यामागील काही साधारण कारणे आहेत. मग पुढे म्हणजे जे काही वेलफेअर स्कीम असतात मग त्यांचे इम्प्लिमेंटेशन आहे. वेलफेअर स्कीम कोणत्या आहेत? मग त्या आयुष्यमान भारत आहे. मग इतर कोणत्या स्कीम आहेत ते तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात. मग संरक्षणावरील वाढता खर्च जो काही असतो, म्हणजे चायनाने जर खर्च वाढवला किंवा पाकिस्तान जर असं इथे अण्वस्त्राच्या काही असेल किंवा संरक्षणाचा जो काही खर्च वाढत असेल मग भारत नक्कीच वाढवणार असेल. मग इथे जो काही खर्च इथे वाढत असतो, मग शहरीकरणाचे जे काही वाढतं प्रमाण आहे मग त्यामुळे नागरी सेवांवर सुद्धा बर्डन येतं. म्हणजे मुंबईचा जर विचार केला तर मुंबईमध्ये सुद्धा मग इथे दरवर्षी पब्लिक वाढत आहे. मग त्यासाठी लोकलची वाढवलेली संख्या असेल किंवा बसची वाढवलेली संख्या असेल किंवा इतर मग जे काही सेवा असतील, मग कृषी आणि उद्योग क्षेत्रांच्या विकासासाठी प्रचंड खर्च आहे. विस्तारणारं जे काही प्रशासकीय यंत्रणा आहे, कर्मचाऱ्यांचा पगार आहे, मग पेन्शनवरील वाढता खर्च आहे, पायाभूत सुविधांवरील वाढता खर्च आहे, अनुदानावरील वाढता खर्च आहे, तुटीच्या अर्थसंकल्पामुळे वाढणारा जो काही कर्जाचा आणि व्याजाचं प्रमाण आहे आणि अर्थव्यवस्थेच्या विकसनशील स्वरूपामुळे सार्वजनिक उत्पन्नामध्ये मोठी वाढ होऊ शकली नाही असं त्यात म्हटलेलं आहे. थँक्यू सो मच मित्रांनो. आमचं डॉक्टर सुशील स्पॉटलाईट टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करा आणि सेम पेज आमचं यूट्यूब आणि फेसबुकवर आहे, त्याला लाईक शेअर सबस्क्राईब करता. वेलकम अँड थँक्यू.